चला तर करूया उन्हाळी वाळवणाचं श्री गणेशा सांडग्यांपासून। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 डाळी घ्यायची, अर्धा किलो मटकीची डाळ, पाव किलो मूग डाळ, पाव किलो चण्याची डाळ। तर ह्या डाळीनं स्वच्छ असं साफ करून घ्यायचं आणि आता इथे ना मी ओल्या कपड्याने ह्यांना व्यवस्थित असं पुसून घेते। जर तुमच्याकडे जास्तच वेळ असेल तर डाळी धुवून घ्या आणि चाळणीवरती पाणी नितळून त्यांना फॅन खाली सुकवून घ्या। तर मी ओल्या कपड्याने पुसून घेतलंय म्हणून डाळींना फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी फॅन खाली मस्त असं सुकवून घेतलेलं आहे। तर हे सगळ्या डाळी आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात आणि ह्याला गिरणीवरती ना दरदरीत असं दळून आणायचं। फक्त गिरणवाल्याला सांगा बडीसाठी पाहिजे किंवा सांडगे घालण्यासाठी पीठ पाहिजे, जेणेकरून तो तांदूळ गहू ज्वारीवरती दळणार नाही। फक्त ह्यांना आपल्याला डाळीवरतीच जाडसर असं दळून आणायचं। तर दळून आणलेलं पीठ तयार आहे। आता याच्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 40 ते 50 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे चमचे जिरे, पाणी न घालता वाटण करून घ्यायचं। तयार केलेलं पीठ आता असं जाडसर आहे, ह्याला चाळण अजिबात मारायची नाही। 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घालायची, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा हिंग घालूयात, अर्धा छोटा चमचा हळद घालायची। तयार केलेलं वाटण आपण याच्यामध्ये घालून घेऊयात। सोबतच आता चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची। आता ह्याला पाणी न घालता अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लागेल असं थोडंसं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। तयार केलेला गोळा एखाद्या टोपामध्ये भांड्यामध्ये काढून घ्या आणि वरून थोडंसं पाण्याचा हात फिरवून घ्या, जेणेकरून पीठ कोरडं पडणार नाही। आता याच्यावरती झाकण ठेवून जास्तीत जास्त अर्धा तासासाठी पीठ भिजण्यासाठी ठेवून द्या। आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे अर्धा तासानंतर सांडगे घालण्यासाठी। घरात जर माणसं जास्त असतील तर घरातल्यांच्या मदतीने किंवा आजूबाजूच्या शेजारच्या काकू ताई कुणाला बोलून आणून त्यांच्या मदतीने सांडगे घालून घ्या आणि 2 दिवस कडकडीत असं उन्हामध्ये सांडगे वाळवून घ्या।